त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा आणखीन उणं दुणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती. तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला. आता तो दिला गेला तो एक असतं किंवा तो सादर केला गेला, पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमला. त्याची एकही बैठक झाली नाही. तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं. आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे, पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळ झाली नाही, सरकारच पडलं ना गद्दारी करून यांनी. तुम्ही जीआरची होळी करण्याचा आदेश दिल्यानंतर तुमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यभरात अनेक ठिकाणी असं चित्र पाहायला मिळालं की मनसेचे कार्यकर्ते देखील त्या जीआरच्या होळीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 5 तारखेचा जर मोर्चा झाला असता तर दोन्ही ठाकरे झाला असतं तर नाही, 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं. आता झोपू नका. एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा ज्या त्यांनी मागे घेतलाय. शिंदे बरोबरचे मंत्री ते देखील नाराज झाले होते. ते म्हणाले काय जिया मागे घेतला म्हणून त्या गांचे लाचारच आहे, त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत. उलट मी अजित पवारांचं कौतुक केलं मगाशी तुम्ही तिकडे विचारल्यानंतर. ते बोलले तरी, पण हे मिंदे कुठे बोलले? मिंदे कुठे बोलले? आमचं बोलणं सुरू आहे. अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे. आणि म्हणून सांगतो की 5 तारखेला माझी तर इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे त्यांनी सुद्धा, इतर सुद्धा पक्ष अगदी मनसेने सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे 5 तारखेला, अशी माझी आग्रहाची विनंती. आणि आम्ही तो कार्यक्रम एकत्र आला, मनसे असतील किंवा आपला पक्ष असेल तसा या मुद्द्याला घेऊन आला, हा मुद्दा तडीच नाही. तसं पुढे देखील असं एकत्रित पाहायला मिळेल का? राज्यभरातल्या जनतेला याची उत्सुकता. मी परत सांगतो की एखादं संकट आल्यानंतर आपण एकत्र येण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही, ही माझी धारणा आहे. एकत्र येईल, ठाकरे ब्रँड 5 तारखेला एकत्र येईल हे कुठेतरी त्यांना वाटलं असेल, हे मुख्य कारण आहे. नक्कीच आहे ना. म्हणजे मी तुम्हाला परत एकदा मी सही करतो, पुनरुच्चार करतो की पहिलं त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी अमराठी विभागणी करायची, मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची. आता तो डाव अयशस्वी झाला. मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून हा जीआर मागे घेतलाय, नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळेस देखील आता छुपा अजेंडा हिंदीचा लादण्यात येत होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी तो हाणून पाडला. यावेळेस देखील आपण हाणून पाडला, तर तेव्हापासून सुरुवात ही आहे आणि खऱ्या अर्थाने आज यशस्वी आपल्याला मिळालंय. बघा, मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो, आमचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नाही, परंतु आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे. त्या भाषाच्या किंवा प्रांताच्या अनुसार तिथली जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च मान हा त्या प्रांतात दिलाच पाहिजे. जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे, गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे. आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आहेत. मात्र तुम्ही एवढं सगळं करताना मी पहिली प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समितीबरोबर, तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे चांगल्या गुण्यागोविंदाने नांदतायत त्याच्यामध्ये मुद्दामून विषाचा खडा हे टाकतायत आणि तो खडा टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाव टाकतायत. तर हे जे काय स्वयंघोषित अनाजी पंत आहेत त्यांना असं वाटतं की